हाय एव्हरीवन. आता सगळ्यांच्याच घरी एक लगबग सुरू झाली असणार, ती म्हणजे साफसफाईची. आणि त्यातल्या त्यात जर बेडरूमची साफसफाई करायची म्हटलं तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे. तर त्या गोष्टी कोणत्या आहे आणि कोणत्या वस्तू आपण घरातून बाहेर फेकून द्यायला पाहिजे, सो दॅट आपलं घर जे आहे ते क्लीन, नीट आणि व्यवस्थित दिसेल. ते एक एक करून मी पॉईंट वाईज सांगतेच, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला नका विसरू, सो दॅट ना तुम्हाला हेल्प झालेली आहे तर दुसऱ्यांना सुद्धा झालीच पाहिजे. सणासुदीच्या दिवसात आपण आपल्या घराची साफसफाई करतो. साफसफाई करताना घरातील पंखे असो, देवारा, मोठे फर्निचर साफ करत असतो. पण त्यासहित आपल्याला असं वाटतं ना, बेडरूममध्ये जी कपाटं असते ना, ती कपाट जे आहे ते आपण साफसफाई करायला किंवा त्याला क्लीन करायला म्हणजे एक आहे ना असं सोडून देतो. कारण असं असतं की कपडे जे आहे ते व्यवस्थित घडी करून ठेवलेले आहे. आपल्याला असं वाटतं की कशालाच ते ना कपडे काढायचे आणि परत ठेवायचे, पण तसं न करता एक प्रॉपर जी क्लिनिंग असते ना ती व्यवस्थित करायला पाहिजे. आणि त्यासाठी सगळे कपाटातील कपडे जे आहे ते बाहेर काढायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जे कपडे आपल्याला होत आहे न होत आहे ते सगळे बघायला पाहिजे. आणि जे होत नाही म्हणजे साईज जी आहे ती आपली दिवसेंदिवस वाढतच असते, कमी तर काही होत नाही, साईज दिवसेंदिवस वाढतच असते. त्यामुळे ना जे कपडे आपल्याला म्हणजे फिटिंगला बसत नाही ते जे कपडे आहे ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून ठेवायला पाहिजे. एक तर ते आपण त्याला म्हणजे न डोनेट करू शकतो, नाहीतर त्याचं काहीतरी दुसरं म्हणजे उपयोग करू शकतो. एक तर त्याला गोधडी बनवू शकतो आपण त्याची, नाहीतर आता म्हणाल तर कोण गोधडी बनवतं, पण काहीतरी त्याचा आहे ना उपयोग करून घ्यायला पाहिजे, सो दॅट आहे ना आपल्या घरातील जो पसारा आहे तो सुद्धा कमी होऊन जातो. आणि जर कपड्याला मार्जिन असेल तर मार्जिन आहे ना आपल्याला उसून घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे एक 6 महिने का असे ना आपण ते कपडे जे आहे ते यूज करून घ्यायला पाहिजे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे अशी असते ना की दिवसेंदिवस आपण नवीन कपडे तर घेतो, पण घरातील जुने कपडे कुठे ठेवतो किंवा त्याला काढतो का, हे मेन जो आहे ना पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. आपण म्हणजे बाहेरून तर भरपूर कपडे म्हणजे नाही म्हटलं तरी ना आता ऑफर करून ना आपण महिन्यात म्हणजे प्रत्येक महिन्याला तरी आपल्याकडून कपडे घेतलेच जातात. पण कपडे घेतो, पण बाकीचे जुने कपडे आहे त्याचा यूज तरी काय करायला पाहिजे आपण, तो विचार आपण पहिलेच करून ठेवायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे माझ्याकडे हा कपड्यांचा ढीग जो आहे तो भरपूर लागलेला आहे. अजून तर एक कपाट माझं आवरायचं बाकी आहे, त्यातून किती निघतील माहिती नाही, पण अशा प्रकारे बरेच कपडे निघालेले आहेत असे जे अनयूज आहे. आता त्याचा काहीतरी उपयोग मला करून घ्यावा लागेल. एक तर मी ना म्हणजे काय उपयोग करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, सो स्टे ट्यून. आणि तुम्ही अशा कपड्यांचा काय उपयोग करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, सो दॅट ना मला सुद्धा एक आयडिया येईल, बेसिक आयडिया जी असते ना ती सुद्धा मला कळेल की कोणत्या गोष्टी ज्या आहेत ते कशा प्रकारे यूज करून घेतो. सगळ्यात मोठा लेडीजचा प्रॉब्लेम जो आहे तो आहे ब्लाऊजचा. आता पहिल्यासारखे काही आपण राहिलेलो नाही, तर त्यामुळे ब्लाऊज तर काही अजिबात होत नाही. तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज जे आहे ते आपण घ्यायला पाहिजे, सो दॅट एक प्रकारचा जो ब्लाऊज असेल तो वेगवेगळ्या साडीवर आपण वेअर करू शकतो. त्यासाठी मी एक स्पेसिफिक जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक जी मी तुम्हाला देईल, तुम्ही नक्की ट्राय म्हणजे बघू शकता आणि तशा प्रकारे ट्राय करू शकता. कपड्यांच्या घड्या केल्यावर जर आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील तर त्यांचे कपडे सेपरेट ठेवा. कारण याने कसं असतं, मुलं जे आहे ते त्यांचे इकडचे कपडे तिकडचे कपडे काढतात आणि एकमेकांचे कपडे एकत्र करून नेणं सगळं गोंधळ करून टाकतात. सगळे एकत्र केल्यामुळे सगळं पसाराही होऊन जातो. तर त्यांचे कपडे जे आहे ते प्रत्येक कप्प्यात म्हणजे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा, त्यामुळे त्यांनाही ते इझी जाईल, ॲक्सेसिबल राहील व्यवस्थित. सॉक्स खरेदी करताना आपण ते जोडीने खरेदी करतो, मात्र काही वेळा सॉक्स धुताना किंवा वाळत घातल्यावर ना कुठेतरी हरून जातात किंवा कुठेतरी पडून असतात. त्यामुळे कपाटात फक्त एकाच पायाचे जे सॉक्स असतात ते राहून जातात. त्यामुळे काय होतं, आपल्याला अनेक वेळा दोन्ही जोड्या असलेले सॉक्स शोधण्यास त्रास होतो. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करतच असाल आणि म्हणजे प्रत्येक आपण डेली बेसिसवर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फेस करतच असतो. तर त्यासाठी ना मुलांचे जे सॉक्स असतात, स्कूलचे सॉक्स असो किंवा कोणतेही, आता मुलं तर मोठे होत आहे तर त्यांचे सॉक्स जे आहे ते काही आता त्यांना होणार नाही किंवा स्कूलचे सॉक्स ते येणं रेग्युलरली दरवर्षी काही वापरत नाही, त्यांचे सॉक्स रेग्युलरली चेंज होतच असतात. तर त्यामुळे ते जे सॉक्स आहे स्कूलचे ते काढून टाकायला पाहिजे. आणि एक पेअर जर हरवलेली असेल, एकाच पायातला जर सॉक्स घरात असेल तर तो सुद्धा काढून टाकायला पाहिजे. आणि त्याचा उपयोग कसा करायचा त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे येणारे बरेच व्हिडिओ जे आहे ते अशाच प्रकारे क्लिनिंगचे व्हिडिओ असणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा प्रकारे जे आहे ना आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना की एक सॉक्स सापडत नाही दुसरा सॉक्स, तर त्यामुळे अशी जी घडी असते ना ती घडी करून ठेवायला पाहिजे, सो दॅट ना प्रत्येक पेअर जी असेल ना ती लगेच आपल्याला सापडून जाईल. आणि अशा प्रकारे जे लहान मुलांचे सॉक्स असतात ते आपल्याला ना असं फेकूसं वाटत नाही, कारण त्यामध्ये आपली म्हणजे काय असतात, आठवणी दडलेल्या असतात. आपल्याला असं वाटतं की कायच फेकावं, थोडे दिवस राहू द्यावे असं करत बरेच सॉक्स किंवा बऱ्याच गोष्टी लहान मुलांच्या आपण आपल्याकडे ठेवून म्हणजे जपून ठेवत असतो.
पण किती वेळपर्यंत आपण ते ठेवणार ना, त्यामुळे एखाद्या वेळेस ते म्हणजे नाहीतरी म्हणाल तर 4 वर्षाने 5 वर्षाने ते आपल्याला काढावेच लागतात. तर त्यामुळे ते आत्ताच आपण सॉर्ट आउट करून फेकून द्यायला पाहिजे. सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट. लेडीजला मेकअपची फार आवड असते. बाजारात ट्रेंडनुसार विविध प्रकारचे विविध ब्रँडचे जे आहे ते प्रोडक्ट येत असतात. त्यामुळे ना आपण सतत काही ना काही नवीन खरेदी करत असतो. नवीन वस्तू आणल्यावर जुने प्रोडक्ट जे आहे, जुने कॉस्मेटिक जे आहे ते त्यांचा काय उपयोग करायचा तसंही ते आपण वापरत नाही जुने झाल्यानंतर. आता जे प्रोडक्ट आहे ते असेच राहून काही दिवसांनी त्यांची एक्सपायरी डेट संपून जाते. त्यामुळे अशा वेळेस आहे ना तुम्ही चुकूनही असे प्रोडक्ट वापरल्याने त्यामुळे ना आपल्याला ॲलर्जी होऊ शकते किंवा आपली त्वचा वगैरे जी आहे ती खराब होऊ शकते. असं घडण्या अगोदर तुम्ही ना स्वतः म्हणजे ते कॉस्मेटिक्स वगैरे असतील किंवा ते बघून घ्यायला पाहिजे आपण त्याला की एक्सपायरी डेट त्याची संपलेली आहे किंवा नाही. जर संपलेली असेल तर प्रोडक्ट जे आहे ते लेट इट गो करा. तसंही ते घरात तसेच पडून राहिल्यामुळे घरात त्याचा पसारा होईलच आणि त्याचा पसारा झाल्यामुळे आपल्याला बाकीच्या नवीन गोष्टी ज्या आणलेल्या असतात त्या ठेवायला जागा नसते किंवा जुन्या प्रोडक्टनेच आपली जागा जी आहे ती पूर्ण ऑक्युपाईड झालेली असते. तर त्यामुळे सगळे जे प्रोडक्ट असतात ते एक वेळेस नक्की चेक करा. चेक केल्यानंतर त्यांची एक्सपायरी डेट झालेली असेल तर ते फेकून द्या, कारण तसंही त्याचा उपयोग होणार नाही आहे. आणि हेच जी गोष्ट आहे ती मेडिसिनवर सुद्धा लागू होऊन जाते, कारण मेडिसिनसुद्धा आपण बरेच आहे ना म्हणजे आणल्यानंतर तसेच पडून राहतात. त्यांचा उपयोग तर काही होत नाही, कारण प्रत्येक वेळेस आजारी पडल्यावर आपण प्रत्येक वेळेस दवाखान्यात जातो, मेडिसिन दुसऱ्या जे आहे ते घेऊन येतो. तर त्यामुळे तेही तशाच पडून असतात. त्यांचीसुद्धा एक वेळेस एक्सपायरी डेट बघा. एक्सपायर झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या फेकून द्या. जी कपाट किंवा ड्रेसिंग टेबल आहे तो सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्या. एक तर पहिले कोरड्या कपड्याने क्लीन करा, नंतर ओल्या कपड्याने क्लीन करा. त्यामुळे जुरोड वगैरे असतील किंवा त्यामध्ये जे स्पायडर वगैरे झालेले असतात ते सुद्धा निघून जातील. आणि ज्या प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे एका बॉक्समध्ये किंवा तुम्ही जर ऑर्गनायझर असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्या. एक एक प्रोडक्ट जर आपल्याकडे म्हणजे जास्त जर काय म्हणतो आपण फाउंडेशन वगैरे असेल, कॉम्पॅक्ट पावडर ज्या आहे त्या जास्त असतील तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकाच साईडला ठेवा. म्हणजेच कॉम्पॅक्ट एका साईडला, बाकीचे कॉस्मेटिक जे आहे ते एका साईडला. त्यामुळे त्यांचं म्हणजे पसाराही होत नाही आणि एकाच वेळेस आपल्याला म्हणजे डायरेक्ट दिसतात त्या गोष्टी. तर त्यामुळे आपल्याला ज्या ब्रँडचे यूज करायचे आहे ते आपण डायरेक्ट यूज करू शकतो. तसं म्हणाल तर माझ्याकडे जास्त मेकअप प्रोडक्ट नाही आहे, त्यामुळे मला ते थोडं इझी जातं. एका घरात महत्त्वाचं रोल पाडणारं जे घर असतं ना ते असतं देवघर. त्यालासुद्धा नेहमी ना व्यवस्थित आपण क्लीन करत राहायला पाहिजे. पण नेहमी तर आपण क्लीन करतोच, पण एकदम व्यवस्थित आणि पूर्ण वस्तू ज्या आहेत त्या काढून क्लीन केल्यामुळे ज्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या अनयूज असतात किंवा आहे ना प्रत्येक म्हणजे असं असतं ना की त्यामध्ये अगरबत्ती वगैरे जे असेल ते भरपूर पडून असतात. तर त्या अगरबत्त्या सगळ्या काढायच्या, एकसोबत एका पॉकेटमध्ये ठेवायच्या आणि कपडा असतो किंवा जो क्लिनिंगचा कपडा असतो तो सुद्धा आपण त्यामध्ये ठेवलेला असतो किंवा बरेच असे खाली टाकायचे जे कपडे असतात ते सुद्धा ते पडलेले असतात. तर त्यामुळे त्यांचंसुद्धा एक वेळेस बघून घ्यायला पाहिजे. जे जास्तच काही घाण झालेले असतील ते फेकून द्यायला पाहिजे किंवा आहे ना त्याचं विसर्जन वगैरे जे असेल, तुटलेले फोटो असतील किंवा काही जे असेल ना ते सुद्धा त्याचं विसर्जन करून घ्यायला पाहिजे. कारण बरेच म्हणजे फोटो वगैरे जे असतात ते आपण ठेवून नसतो की जाऊ द्या काय फेकायचं किंवा काय त्याचं करायचं असा विचार करत असतो. तर त्यामुळे ते सुद्धा आहे ना आत्ता जरी आहे ना आपण क्लिनिंग करत असताना दिवाळी दसऱ्याची जर क्लिनिंग करत असाल तर ते नक्कीच काढून आहे ना विसर्जन करून घ्या त्याचं. छान आणि सुंदर अशी कपडे घातल्यानंतर त्यावर आपल्याला हवी असते मॅचिंग ज्वेलरी, पण ऐन वेळेला जी ज्वेलरी आपल्याला हवी असते ती मिळत नाही. तर त्यामुळे आपली जो गोंधळ असतो ना तो उडालेला असतो. असंही इतके कामं करून आपण थकलेलो असतो आणि ऐन वेळेला जे हवं आहे जे घालायचं आहे ते मिळत नसेल तर खूप जास्त चिडचिड आणि खूपच म्हणजे ती मारामार होते आपली. हे मी काय तुम्ही सुद्धा रिलेट करणारच. त्यामुळे तुमच्या कपाटात जे ज्वेलरी बॉक्स आहे किंवा जेथे आपण ज्वेलरी ठेवतो त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मस्त असे मेंटेन ठेवा आणि व्यवस्थित क्लीन करून घ्या. ज्या तुटलेल्या गोष्टी आहेत त्यांना फेकून द्या, नाहीतर त्या काही आपल्याला त्याचं जुगाड करता येईल तसं जुगाड करा. आणि माझ्याकडे ही जी बांगडी आहे ती मस्त आहे, इतकी सुंदर आहे आणि त्यानं 4 म्हणजे पेअर आहेत पेअरमध्ये. तर त्यामुळे ती आता तुटलेली आहे. मला त्याचं काय करता येईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे जे बॉक्स असतात ना ते यूज करा. साड्याचे पिन असतील, कारण साड्याची पिन जी असते ना ती आपल्याला लागतेच आणि आपण सणासुदीला साडी घालतो तर त्यामुळे ऐन वेळेला जी साडी पिन असते ती सापडत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारचे जे बॉक्स वगैरे असतील ते यूज करा. बांगड्या
असतील त्या एका ठिकाणी ठेवा, त्यामुळे ते लगेच आपल्याला व्यवस्थित मिळतील. असे गजरे असतील ते सुद्धा एकाच ठिकाणी ठेवा. आणि हेअर बँड असेल किंवा काही आपल्याला जे काही यूज करतो आपण हेअरसाठी ॲसेसरीज त्यासुद्धा व्यवस्थित ठेवा. त्यामुळे एकाच ठिकाणी असल्यामुळे ना लगेच आपल्याला सापडतात आणि जे काही आपल्याला घालायचं असेल ते आपण लगेच घालू शकतो. त्यामुळे त्याचा गोंधळही उडत नाही आपला आणि आपली चिडचिडही होत नाही. मार्केटला जर तुम्ही नेहमी जात असाल तर अशा प्रकारच्या ज्या हेअर क्लिप्स आहेत त्या एक्स्ट्राच्या आणून ठेवा. त्या कधीही एक्स्ट्रा आणलेल्या बेटर, कारण त्या नेहमी लागतच असतात. आणि अशा प्रकारचा जो ज्वेलरी बॉक्स आहे तो तुम्ही एका प्रकारचे जे टेम्पल ज्वेलरी असेल किंवा स्टोन ज्वेलरी जर आपल्याकडे असेल तर एकाच ठिकाणी ठेवा. ते सुद्धा इझी ॲक्सेसेबल राहील. घरात आता इतकी कामं सुरू केली आहे की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी हेल्दी खाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आपल्याला जे आवडत असेल, जे आपल्याला खाऊसं वाटत असेल ते सुद्धा आपण बनवून खायला पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळेस असा कंटाळा करतो की आज इतकं काम केलेलं आहे, मला नको काही खायला, काहीतरी चुटरूपुटरू खाऊ आणि त्याच्यावरच आपण राहून जाऊ. पण असं न करता, कारण आहे ना वेळेवर म्हणजे इतके कामं करतो आणि ऐन वेळेला आपण आजारी पडतो किंवा आपल्या अंगदुखी किंवा ताप वगैरे यायला लागतो आपल्याला बरेच कामं केल्यामुळे. तर त्यामुळे हेल्दी खाणं सुद्धा आहे ना तितकंच गरजेचं आहे. तर अजिबात आहे ना आपण आळस नका करू, कारण काय आहे ना आळशी मनुष्य कामाच्या विचारानेही थकतो. सो बी हॅपी मूडने कामं करा. हॅपी मूडने कामं केल्यामुळे आपले कामही सोपे आणि मस्त व्यवस्थित होतात. तर त्यामुळे ह्या टिप्स आपण नक्की यूज करा. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.